कुकरटवाडी नावाचं गाव आहे आणि खूप गंमत जम्मत चालतं इथं. खूप माणसं राहतात. आता सगळ्यांना भेटण्याची इच्छा आहे. मी सांगितलं कोणी यायचं नाही बाबांनो. तरी एक बाई आहेत ज्यांना तुम्हाला भेटायचं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की सचिन बाबा यांच्याबद्दल मला जास्त माहिती आहे, तर त्यांना आपण बोलावूयात. या शांताबाई या. शांताबाई छान. तुम्ही पॅड वगैरे व्यवस्थित बांधून आलेलात, फक्त शूज असतात खाली. तुम्ही तुमची चप्पल घालून आलात, काही हरकत नाही. नमस्कार. नमस्कार. बरं, तुम्ही म्हणाला होतात की सचिन बाबा आले की आम्हाला बोलवा, तर त्यानुसार मी तुमची इच्छा पूर्ण केली आहे. द्या इकडे. ह्याला काय म्हणतात माहिती आहे ना? हे क्रिकेटचे नेसेसरी आहेत. काय आहे? क्रिकेटचे नेसेसरी ॲक्सेसरीज. अरे पण नेसेसरीच आहेत ना ते. ते बरोबर आहे. नेसेसरी आहे काय. शांताबाईंना काय बोलू शकत. बरं शांताबाई, तुम्ही आलेला आहात, आम्ही तो विश्वास ठेवला की सचिन बाबांना तुम्ही ओळखता, तर ते प्रूव्ह करा. कसं काय ओळखता? अरे ओळखते म्हणजे मी हाय सच्चू. सच्चू हे असं बोलू बाबा. मी लाडानं सच्चू म्हणते त्याच्या लहानपणापासून. हो, मी सांभाळलंय त्याला. तुम्ही सांभाळलंय? मग त्याचे सगळे लहानपणीचे गुण माहिती आहेत मला. हो. हा मग तुम्हाला सांगतो, 12th मॅन असतो बघा क्रिकेट, 12th मॅन त्याची सवय आहे त्यांना. अच्छा. म्हणजे हा दूध प्यायचा नाही लहानपणी दूध नाही प्यायचा. आई सारखी ओरडायची, सचिन दूध पी नाही प्यायचा. मग बहिणी मला सांगायची. मग जिथं क्रिकेट असेल तिथं मी ग्राउंडवर 12th मॅन सारखी जायची. अच्छा. आणि ड्रिंक ब्रेक झाला की मी सचिन ही घे दूध पी, मग प्यायचं असं. अच्छा, ड्रिंक ब्रेक मध्ये. आणि गाण्याची फार आवड आहे त्यांना. वा वा. ते म्युझिक सिस्टम पण आहे. म्युझिक सिस्टम घेतली घरात? मग ते ऐकतो, लय गाणी ऐकतो. मग ते ऐकताच्या सिस्टमच्या बाजूला गाडी टाकून झोपतो. हा, हे मी पण ऐकले. लहानपणी एक म्युझिक सिस्टीम होती त्यांच्या घरात आणि त्यांना ती इतकी सवय होती गाणी ऐकायची की ते म्युझिक सिस्टीम शेजारीच झोपायचे असं मी ऐकलं. म्हणजे इतकी आवड होती त्यांना म्हणून. नाही मग आवड नाही, ती सिस्टम चोरीला जाऊ नये म्हणून बाजूला झोपायची. अच्छा अच्छा. हा, फक्त एकच त्रास होता. हा, केस कुरळे ना. एवढी लांब होती, लहान होता तवा एवढे होते. हो, आम्ही पाहिला फोटो. वहिनी मला म्हणायची काय करायचं या केसाचा प्रश्न पडायचा. मग मला म्हणायची शांत इकडे काय तरी कर. मग बुचडा बांधून याला मी प्रॅक्टिसला न्यायची. हे तुम्ही तुमच्यावर खपवू नका, हे त्यांच्या आई करायचे असं आम्ही ऐकलेलं. हे बरोबर आहे का सर? तुम्हाला विचार. माझे केस लहानपणी मोठे होते एकदम. हा, लहान. ज्यावेळेला सिरियस क्रिकेट खेळायला सुरुवात केली त्यावेळेला केस मोठे नव्हते. 5 वर्षापर्यंत होते फक्त मोठे. तेव्हाच बोलती समजून घ्या ना. अरे तेव्हा ते सांगताय तुम्ही. तेव्हा जायचं. मग तिथं ते आचरेकर सर असायचे ना. हो सर, गुरु सरांचे. हा, ते शिकवायचे ना क्रिकेट. तर हे आउटच व्हायचे नाही. हो, टिकून राहायचे. दिवसभर टिकून राहायचे, नॉट आउट. मग सर खुश होऊन यांना कॉईन द्यायची. हा, बक्षीस द्यायची. मी म्हणलं ही आयडिया मस्त आहे. हा, मी सरांकडे मी पण गेली. सर मी पण नॉट आउट झाली तर द्याल कॉईन? ते म्हणले देईन तुला, पण आउट झाली तर तू कॉईन द्यायचा. मग कसलं काय कर्जबाजारी झाली. 5 मिनिटं पण टिकली नाही पिचवर. अच्छा. पण नंतर ठरवलं मी, एकदा तर 2 तास टिकून उभी होती पिचवर. हा, मग कसं काय? ते शूजला मी फेविचिक लावलं होतं ना. कसली हालती. हा, पण एक बरं आहे बरं का. काय? बाबाचं एक बरं आहे. काय बरं आहे? सकाळची एकदम मॉर्निंगची फ्लाईट असेल ना एकदम, हा ना, तर मला काही त्रास द्यायचा नाही. कोणाला? स्वतः उठायचा, चहा बनवायचा, पियाचा आणि मग जायचं. अरे वा, चांगली गोष्ट. म्हणजे इतकं प्रेम तुमच्यावर. नाही, मला कुठं चहा बनवता येतो. अच्छा, असं आहे. पण हे ऐकलं आम्ही सरांबद्दल. ही सगळी जे माहिती सांगतात ही रिसर्च करूनच आलेली आहे की एवढी मोठी व्यक्ती पण सकाळी जरी कुठे जायचं असेल आवरून, तर नॉर्मली पुरुषांचा असा रुमाल कुठे ठेवलाय, पाकीट कुठे ठेवलंय माझं, तसं सरांचं नसतं. ते स्वतः चहा बनवून घेतात आणि जातात. हे खरं आहे का सर? मी सकाळी स्वतः चहा बनवायचो. इनफॅक्ट ज्यावेळेला हॉटेलमध्ये इतके वर्ष काढली स्वतः इस्त्री पण करायला शिकलो होतो कपडे. कारण
नॉट की हॉटेलमध्ये लॉन्ड्री नव्हती पण क्रिकेटचं जे मॅचचं प्रेपरेशन सुरू व्हायचं ते मी एका त्या झोनमध्ये जायचो की ना मला समोर कपडे दिसायचे, मी इस्त्री करतो आहे. हळूहळू माझं मॅचचं प्रेपरेशन तिकडनं सुरू व्हायचं आणि मग जेवण करायचं नाही, स्वतः मी ऑर्डर करायचो रूम सर्व्हिसकडनं. पण ओव्हरऑल जर काय बघायला गेलं तर मे बी माझ्या आयुष्यातले 24 वर्षात मी मे बी 20-22 वर्ष तरी माझ्या रूममध्ये स्वतः चहा करायचो. मला ती तशी तयारी करायला आवडायची. मला लहानपणापासून सवय होती. मला भावाने शिकवलं होतं की मला आदल्या रात्री मॅचच्या बॅग पॅक करणं स्वतः. ओके. आणि तिकडनं माझी मेंटली प्रेपरेशन सुरू व्हायचं मॅचसाठी खेळायला. कारण असं नव्हतं की ना 9:30ला मॅच सुरू होणार आहे, सडनली तुम्ही 9:25ला म्हणता की आता आम्ही मॅचबद्दल विचार करायला लागणार आहे. बाय देन इट्स टू लेट. त्यामुळे आधीपासून सुरू करायचो. वा वा, खरं निघाली माहिती तुम्ही सांगितली. आणि काय माहिती त्यांच्याबद्दल, सरांबद्दल? हा ना, ते हे होतं बघा शेनवॉनचं, माहिती की तुम्हाला? हो, आता हे आम्ही ऐकून आहोत बाबा की शेनवॉन सरांच्या तर स्वप्नात पण यायचं असं त्यांनी सांगितलं होतं. खोटं आहे ते. हा, खोटं आहे ते. म्हणजे काय करायची, मी ना मुखवटा लावायची सचिनचा. हा, आणि शेनवॉनला घाबरवायची. झोपलेला असताना उठवायची, कुठे बाबा भा. एकदा तर काय केलं, झोपलेला होता, कानात बोलली मी, सचिन सचिन हा, सचिन सचिन हा, असं त्याला वाटायचं स्वप्नात येतो आपले सचिन. अच्छा, हे तुमचा प्लॅन होता, हे आम्हाला आत्ता कळलं, आम्हाला माहितीच नाही बाबा. आणि तुम्हाला माहिती आहे का, ते 2020चं आहे ना कन्सेप्ट माझी. हे आता अति व्हायला लागलं, आता खोटं वाटत, हे जरा आता अतिच व्हायला लागलंय. ते कुणासमोर बोलताय? अरे खरंच सांगते. तुमची कशी कॉन्सेप्ट, तुम्हाला कोण विचारणार आहे? हो, म्हणजे मी बाबा बरोबर होती तिथं. हो, आतमध्ये मीटिंग चालू होती, बाबा खेळत होते, मी गेलो, बोर्ड ऑफ डायरेक्टर अशी बसली होती सगळी, तर मी तिथंच होती. हा, मग त्यांचं चाललं होतं 2020 ठेवायची. मी म्हटलं कशाला 1990 ठेवा ना. खूप मोठे होतात 99 मध्ये. ते बोलले लय होईल 1990 म्हणजे लय होईल बाबा, असं बोलले. बोला ठीक आहे, मग 30 तरी. ते बोलले नाही होईल. आणि मग म्हटलं किक कशी लागेल, म्हणजे क्रिकेट एक बघायला वेळ पाहिजे ना माणसाला, बघायला हे पाहिजे, बघण्याची एक ती वेगळी. मग म्हटलं तुमचं नाही माझं नाही, 2020 फिक्स बस. अच्छा, म्हणून 2020 असं झालं 2020चं. आणि तुम्हाला माहिती आहे का, हे ऍक्शन करतात बघा 4, 6. हो हो, हे कुठून आलं? आता एक तर बाहेर गेल्यावरती ते आपल्या दोघांना मारतील, तर त्यांचे फॅन आपल्याला मारतील. ठेवलं इथं आहे तर काय धोका नाही. म्हणजे कसं आलं, कसं आता सांगतो. हंपायर असतात, हंपायर एकदा घरी आले, तेव्हा मी लादी पुसत होती. ती स्टाईल त्यांना आवडली. हा, ते चोरलं, ते म्हणले हे बसते ही स्टाईल. मग त्यांनी 4ची ऍक्शन सुरू केली अशी अशी. ओके. मग म्हणले 6चं कसं आलं? 6चं काय झालं, मी म्हणले बाबा मी आणि मी काय सांगणार, तर कपडे वाळत घालते, तर मी असं केलं. हे पण आवडलं 6, ते तिथं चोरलं. अच्छा, आणि फ्री हिट असतं ते. हां, ते एकदा ते आले ना पाहुणे, बसलं बसा म्हटलं, तर पंखा लावती, तर तेवढ्यात काय आलं, पंखा बंद. मग फणी घेतली ना, असं फिरवला, चालू झाला. तर ते फ्री हिट झालं, फ्री ती ॲक्शन.